तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं लिहून आहे तलाव मार्ग हनुमान मंदिर मार्ग. आपल्याला तिथं जायचं आता. हॅलो मित्रांनो, मी विक्रांत आपलं स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, मागच्या वेळी आपण गेलो होतो जामसंगी हनुमान मंदिरला आणि यावेळेस आपण चाललो आहे चांदपूर हनुमान मंदिरला. तर चांदपूर देवस्थान हे माझ्या गावाजवळून जवळ आहे. तर मित्रांनो, भेटतो मी तुम्हाला माझ्या मोटो ब्लॉग सेटअपवर, तिथे आपण बोलूया. तर मित्रांनो, चांदपूर हा माझ्या गावावरून जास्त दूर नाही आहे, फक्त 6 किलोमीटर अंतरावर आहे. तर खूप दिवस झाले मी गेलेलो नाही. इकडे आलो मी आता 6 दिवस झालेले, पण आज आपल्याला वापस जायचं आहे आणि म्हणून मी विचार केला की चला येऊनच जाऊ. आमच्या इकडे भाई नालीचं काम सुरू आहे वाटते, नाली सफाई. मित्रांनो, इकडे काल मस्त पाऊस आलेला, त्यामुळे वातावरण एकदम थंडगार झालेलं आहे. अच्छा. आणि आपण सकाळी चाललो आहे, आता 6 वाजत आहे. तर खूप दिवसापासून विचार होता मनात की चांदपूर जावं, कारण की मागच्या वेळी आपण गेलो होतो आपलं जामसावलीला, तिथला पण ब्लॉग मस्त झालेला. अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. आणि आता इकडे आलोय गावाकडे, तर म्हटलं चला चांदपूर जाऊन येऊया, कारण की आपल्या गावाकडे जास्त काही फिरायला आहे नाही. तरी 1-2 स्पॉट आहे, लाईक आपला आंबागड किल्ला आहे, चांदपूर आहे, त्यानंतर मध्ये डॅम आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर आपण आता एकच गोष्ट कव्हर करूया. तर मित्रांनो, आधी इकडे ग्रीन व्हॅली चांदपूर म्हणून एक गार्डन होता, जे इथं मोठा तलाव आहे त्या साईड मध्ये. तर ते आता खूप वर्ष झाले बंद झालेला. आता तेवढं काही आहे नाही, फक्त आता मंदिर आहे आणि मोठा तलाव आहे, तिकडे बोटिंग वगैरे करता येते. ये बड़ी अच्छी बात कही आप. आपण बोटिंग वगैरे नाही करणार, आपण फक्त थोडस ब्लॉग कॅच करणार, कारण की आपल्याला लवकर वापस पण जायचं इथून. फक्त आपण आलो आहे दर्शनासाठी. मित्रांनो, इथं तुम्हाला नाव पण दिसणार की चांदपूर देवस्थानकडे जाण्याचा मार्ग, आणि तो जो वर आहे तो आहे चांदपूरचं हनुमान देवस्थान. आपल्याला तिथं जायचं आहे. मागे आलो तर काम सुरू होतं, आता बघू. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही इथं लिहून आहे तलाव मार्ग हनुमान मंदिर मार्ग, आणि हा आहे देवस्थान. मित्रांनो, या प्रकारे देवस्थान आहे वर. आपल्याला तिथं जायचं आता. तर मित्रांनो, इथं आल्यावर तुम्हाला दोन्ही बाजूने दुकाने भेटणार बघायला, जिथून तुम्ही सामान घेऊ शकता पूजेचा वगैरे. इथं बॅरिगेट लावून ठेवलेलं आहे वाटतं. मित्रांनो, आपण गाडी इथे लावलेली, कारण इथून सध्या 6:30 वाजेपर्यंत हा गेट ओपन नाही होत. आपण आता इथून चाललो आतमध्ये. इथून वर जायला एक रस्ता आहे, जो की हा आहे, डायरेक्ट आपण गाडीने जाऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे इथून पायी जाऊ शकतो आपण. आणि आता मॉर्निंग टाइम आहे म्हणून इथं काही दिसणार नाही तुम्हाला. तर मित्रांनो, आधी एवढं काही नव्हतं इथं, आता बनलेलं सर्व. छान वाटतं यार. मित्रांनो, इथून पायऱ्या सुरू झालेल्या आता, आपल्याला पायऱ्याने जायचं वर. छानपैकी गार्डन पण दिसतंय. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोचलोय थोडं जवळ. इथलं चप्पल स्टँड आहे, इथं चप्पल ठेवू आणि मग पुन्हा वर जाऊ. रुको जरा, सबर करो. तर
मित्रांनो मंदिराचा परिसर काही या प्रकारे आहे, बघू शकता. गेट आहे, इकडे कार येतात. हा आहे मोठा तलावचा रस्ता. इथे काम सुरू आहे सध्या थोडं. मित्रांनो या प्रकारे इथलं मंदिर आहे. तर मित्रांनो या प्रकारे इथलं वातावरण आहे. माझा मित्र इथं भेटले लोक. आणि इकडे मागच्या साईडला आपण कारने डायरेक्ट कार बाईकने येऊ शकतो वर. तर मित्रांनो जेव्हा आपण आलो तिथं तेव्हा इथं काहीच नव्हतं. सुरू पण आता हे दुकान सुरू झालेलं आहे. तर मित्रांनो आता आपण हे दर्शन घेतलं आणि आता आपण चाललेलो आहे मोठा तलावाकडे. थोडं तिथं सिनेमॅटिक शॉट वगैरे घेऊ. समझ रहे हो ना. आणि मग परतीचा प्रवास आपला गावी. तर मित्रांनो अशा प्रकारचा व्ह्यू आहे इथं. एकदम मस्त वातावरण वाटतं इथं. तलावामधले झाडं, मस्त व्ह्यू वाटतं. मित्रांनो या प्रकारे इथं तलाव आहे खूप मोठा, बघू शकता तुम्ही. असा इकडचा माहोल आहे. मित्रांनो या प्रकारे आपण आजचा ब्लॉग बनवलेला. चांदपूर देवस्थानातले दर्शन घेतले आणि आता आपण परतीचा प्रवास करणार इथून. तर हा व्हिडिओ आता मी इथेच थांबवतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.